आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आता मी तुमच्या सूचनांचं आदेश समजून पालन करीन। आता मला जाण्याची आज्ञा द्यावी कृपाचार्य। परंतु तुम्ही जाणार तरी कुठे? कुरुक्षेत्राच्या उत्तरेस जे सरोवर आहे तिथे। परंतु युवराज, तुम्ही त्या सरोवरात कसे लपणार? मला पाणी गोठवण्याची विद्या अवगत आहे। मी जलाशयात लपून बसून जलाला अचल करून टाकीन। जरी मला पांडव शोधत शोधत तिथवर पोहोचले तरी त्यांना समजणारही नाही की जलाशयात कुणी मनुष्य लपून बसला आहे। खूप मोठ्या मोठ्या बाता मारायचा तो अंधपुत्र स्वतःच्या प्राणाच्या भयाने रणभूमी सोडून पळून गेला।
भित्रटाचा मुलगा भित्राच निघाला. कुरुकुलाच्या असहाय्य आणि निष्पाप स्त्रियांना देखील सोडून पळून गेला. आता तर दुर्योधनाच्या नावाची सुद्धा घृणा वाटते. मी पापी आहे गांधारी, मी पापी आहे. महाराज, माझ्या याच पापामुळे आपले सगळे पुत्र मृत्यूशय्येवर पहुडले आहे आणि आपला ज्येष्ठ पुत्र दुर्योधन मृत्यूशी नजरानजर करायला घाबरत आहे. आता दुर्योधनाच्या पळून जाण्यामुळे हे युद्ध समाप्तच झालं म्हणून समजा. नाही पार्था, दुर्योधनाच्या पळून जाण्याने हे युद्ध समाप्त नाही होत. परंतु केशव, कौरवांची संपूर्ण सेना तर नष्ट झालेली आहे. आता शिल्लक राहिलेले दुर्योधन, कृपाचार्य, अश्वत्थामा, कृतवर्मा आता तर हे देखील पळून गेले. मग आपण युद्ध कोणाशी करणार? हे युद्ध आपण संपूर्णपणे जिंकलेलं आहे. नाही भीमदादा, संपूर्ण विजय तेव्हाच होतो जेव्हा शत्रूचा संपूर्ण पराजय होतो. हे काय बोलतोस केशव? बरोबरच बोलतोय मी. शत्रू पक्षाचा संपूर्ण पराभव तेव्हाच होतो जेव्हा शत्रू पक्षाच्या राजाचा वध केला जातो, किंवा मग पराभूत झालेला राजा विजयी झालेल्या राजाला शरण येतो. आता तुम्हीच सांगा दादा, पांडवांचा संपूर्ण विजय कुठे झाला? याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या दुरात्मा दुर्योधनाला शोधून काढावंच लागेल. हो भीमदादा, कारण दुर्योधन केवळ एकटाच नाहीये. त्याच्यासह अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्यांसारखे योद्धे देखील आहेत, ज्यांच्यामध्ये या युद्धाचे फासे पलटवण्याची क्षमता आहे. त्यामुळेच दुर्योधनाला आपण लवकरच शोधून काढलं पाहिजे. तो आकाश किंवा पाताळ कुठेही लपला असेल त्याला आपण शोधून काढू. जर अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा हे दुर्योधनाबरोबर नसतील तर दुर्योधन कुठे लपलाय ते त्यांना नक्कीच माहीत असेल. त्यामुळे या तिघांपैकी आपल्याला कुणीही जरी सापडला तरी दुर्योधनाचा आपल्याला ठाव ठिकाणा लागेल. गुप्तहेरांनो, जा, दुर्योधनाबरोबर अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा या सर्वांना शोधून काढा. जा, कुरुक्षेत्राच्या धरतीचा काना कोपरा धुंडाळा. जंगल, पहाड, वस्ती जिथे कुठे हे लपलेले असतील तिथून त्यांना बाहेर काढा. ज्याची आपल्याला शंका होती तेच झालं. पांडवांचे गुप्तहेर त्यांना शोधतायत. नकुल, बोला. या घनदाट अरण्यात आपला रथ नाही जाऊ शकत. याच्या पुढे आपल्याला दुर्योधनाच्या शोधार्थ पायी चालत जावं लागेल. हो भ्राताश्री,
केवळ गुप्तहेरच नाहीत आचार्य, स्वतः पांडव, दुर्योधन आणि आपल्याला शोधत इथवर पोहोचले आहेत. ते बघा. बरं झालं भीमाने आपल्याला नाही पाहिलं. परंतु जर भीमाने दुर्योधनाचं लपण्याचं गुप्त स्थान बघितलं तर? बघा, तो जलाशय दिसतो बघा. चला तिथे जाऊन जरा विश्रांती घेऊया आणि हे पाणी देखील पिऊया. चला भ्राताश्री. बघितलंस का नकुल? हो भ्राताश्री, पाणी तर बर्फासारखं गोठून गेलंय. आश्चर्य आहे. थंडी तर फारशी नाहीये, तरी सुद्धा पाणी गोठून बर्फ झालंय. या बर्फाच्या खाली तर न जाणो किती जलचर मेलेही असतील. या गोठलेल्या पाण्यामध्ये कोणी जिवंत राहूच कसा शकतो? भीमदादा, इथे थांबून आपला वेळ वाया घालवणं उपयोगाचं नाही. इथे तर कुणी लपूच शकत नाही. हो नकुल, तू बरोबर बोलतो आहेस. चल जाऊया आपण. चलावं. दुर्योधन वाचला आहे, दुर्योधन वाचला आहे. ईश्वराची आपल्यावर अजूनही अखंड कृपादृष्टी आहे गांधारी. म्हणूनच तर आपला पुत्र दुर्योधन उन्मत्त भीमाच्या हातून मरता मरता वाचला आहे. कदाचित ईश्वराने दुर्योधनाचे अपराध क्षमा करून टाकले असावेत. बरं होईल असं झालं तर. बरं होईल जर तुमच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द सत्य आणि शुभ ठरतील. गांधारी, तू नेहमी निराशाजनक का बोलत असतेस? तुझ्या मनात सतत भय आणि शंकेला का बरं स्थान देतेस? महाराज, तुम्ही जास्त निराशा, भय आणि शंकेचं नाव देत आहात. वास्तवात ते एक कटू सत्य आहे आणि सत्यापासून मनुष्य काही काळच लपून राहू शकतो, परंतु कायम स्वरूपी नाही. महाराज, दुर्योधनाने देखील असत्य आणि अधर्माच्या दगडविटांनी स्वतःच्या खोट्या महत्वाकांक्षेचा जो महाल बनवलाय, तो सत्य आणि धर्माच्या वावटळी पुढे फार काळ टिकू शकणार नाहीये. महाराज, दुर्योधन फार काळ त्याच्या मृत्यूशी लपाछपी नाही खेळू शकणार. महाराज, नाही खेळू शकणार. समजत नाहीये तो पळपुटा कुठे लपून बसलाय. चल सारथी. भीमसेन, काही पत्ता लागला? कुठे लपून बसलाय दुर्योधन? नाही भ्राताश्री, माहित नाही तो पळपुटा कुठे लपून बसलाय. जमिनीच्या कोणत्या कोपऱ्यात त्या उंदराने बीळ खणलेला आहे. जर दुर्योधन नाही पकडला गेला तर काय कृपाचार्य
अश्वत्थामा आणि कृतवर्मा यांचाही काही पत्ता लागला नाही. आपल्या गुप्तहेरांनी यांना शोधण्यासाठी आकाश पाताळ एक एक करून सोडलंय. कसून शोध घेतलाय सर्व परिसराचा, परंतु यांच्यापैकी कुणीच आपल्या हाती लागलेला नाहीये. कळत नाहीये यांना जमिनीने गळून टाकलंय की आभाळाने खाऊन टाकलंय. यात निराश होण्यासारखं काहीही नाहीये भीम. आज नाही तर उद्या आपण कौरवांना अवश्य शोधून काढूच. कृपाचार्य, अश्वत्थामा आणि कृतवर्मा जर या तिघांपैकी कुणा एकाचा जरी शोध लागला तर मग आपण आरामात दुर्योधनांपर्यंत पोहोचू शकू. शेवटी आपण शोधूनच काढलं या 3 पळपुटांना. आता अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा वाचू नाही शकायचे. चल, आपण महाराज युधिष्ठिरांना याची सूचना देऊया. नाही, आपण यांचा पाठलाग केला पाहिजे. हे नक्कीच दुर्योधनाला भेटायला निघाले असणार. हो, तू बरोबर बोलतोयस. चल. युवराज दुर्योधन! युवराज दुर्योधन! युवराज दुर्योधन! युवराज दुर्योधन! युवराज दुर्योधन! अरे युवराज, युवराज यावं. युवराज, प्रणाम युवराज. भीम आणि नकुल मला शोधत शोधत इथवर आले होते, परंतु सुदैवाने मी वाचलो. आणि त्यांचे गुप्तहेर ते आम्हा तिघांना देखील शोधत आहेत. आता इथे अजून थांबणं खूपच धोकादायक आहे. युवराजांना मी केवळ एकाच दिवसाकरता सरोवरच्या आत लपण्याचा सल्ला दिला होता, कारण मला ठाऊक होतं की एका दिवसात पांडव 4ही दिशांना घोडे दौडवून शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यापासून दूर पळ काढणं असंभव होतं. परंतु आता जेव्हा पांडव इथे शोध घेऊन पुढे निघून गेले आहेत, तर आपल्याला लपण्याकरता एखाद्या अजून सुरक्षित जागेचा शोध घ्यावा लागेल. लवकरात लवकर पळ काढण्यासाठी आपल्याला चांगल्या आणि वेगवान रथाची आवश्यकता आहे. नाही कृतवर्मा, नाही. रथ त्याच्या मागे खुणा सोडत जातो. जर युवराज दुर्योधन इथे रथातून आले असते
तर पांडवांना रथाच्या खुणा पाहून अवश्य शंका आली असती की युवराज दुर्योधन इथेच कुठेतरी लपलेत. यामुळे रथाचा विषय सोडून दे. अश्वत्थामा, तुझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की आता आपल्यापाशी पायी चालत जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाहीये. तर मग आपण जराही वेळ न दवडता या क्षणी इथून निघायला हवं. नाही कृतवर्मा, नाही. आता तर अंधार आहे, परंतु थोड्या वेळातच सूर्योदय होणार आहे आणि पांडवांचे गुप्तहेर आपल्याला शोधत आहेत. आपण कधी बाहेर पडतो याची वाट पाहत ते बसले असतील. कृपाचार्य, बरोबर बोलता आहात तुम्ही. पण इथे थांबून राहणं देखील योग्य नाहीये. सर्वत्र धोकाच आहे इथे. हा धोका तर आपल्याला आता घ्यावाच लागेल. कमीत कमी उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला इथेच लपून राहावं लागेल युवराज. प्रणाम युवराज. चला. काय सांगताय मुनिवर्य? युद्ध समाप्त देखील झालं? बलराम दादा, या महायुद्धात सर्वनाश झालाय. सर्व सेना प्रेतांच्या ढिगात परिवर्तित झाल्या आहेत. इतकंच नाही तर चितांसाठी लाकडं देखील मिळेनाशी झाली आहेत. कुरुक्षेत्रावरून प्रेतांची दुर्गंधी येत आहे. मला ठाऊक होतं की या महायुद्धाचा परिणाम सर्वनाशाव्यतिरिक्त काहीच असू शकत नाही आणि इतका भयंकर विनाश मी माझ्या डोळ्यांनी पाहूच शकलो नसतो. म्हणूनच मी इथे तीर्थयात्रेला निघून आलो. परंतु मुनिवर्य, कोणत्या पक्षाचा विजय झालाय? जय पराजयाचा तर निर्णय अजून झालेला नाही. इतक्या भयंकर विनाशानंतर देखील? होय बलरामजी, या भयंकर महाविनाशापासून सर्व पांडव तर वाचले आहेत, परंतु अधिक विनाश कौरवांचाच झालाय. सर्व कौरव मारले गेले आहेत. केवळ युवराज दुर्योधनच एक वाचले आहेत. याचा अर्थ विजय पांडवांचा झालाय? नाही बलरामजी, दुर्योधनाचा हट्ट अजून संपलेला नाहीये. त्याने अजूनपर्यंत हार मान्य केलेली नाहीये. सारथी, रथाची गती वाढवा. वाऱ्यापेक्षाही अधिक वेगाने चला. मी पापणी लवते न लवते तोच दुर्योधनाच्या जवळ पोहोचू इच्छितोय. मी त्या अंधपुत्राला पळून जाण्याची संधी देणार नाही. चला लवकर. अजून वेगाने चल, अजून वेगाने. त्या सरोवराकडे पोहोचण्यासाठी या दाट जंगलातून आपल्याला चालतच जावे लागेल. ठीक आहे,
चल मग निघूया. या केशव. महाराज, मी याच सरोवराच्या तटावर अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्माला बघितलं आहे. ते युवराज दुर्योधनाला हाका मारत होते. काही क्षणातच युवराज दुर्योधन या सरोवरातून बाहेर आले होते आणि थोडा वेळ चौघे जण एकमेकांशी बोलले आणि मग युवराज याच सरोवरात जाऊन पुन्हा लपले. केशवा, दुर्योधनाला शोधत शोधत मी ह्याच सरोवराच्या तटावर येऊन थांबलो होतो, पण त्यावेळी पाणी हे अगदी अविचल झालेलं होतं. जर मला त्याच वेळी समजलं असतं की तो भॅड इथेच लपून बसलाय, तर मी माझ्या गदेने त्याच वेळी ठार केलं असतं. याचा अर्थ असा आहे की दुर्योधन मायावी विद्या सुद्धा जाणतो. चिंता करायचं काही कारण नाहीये पार्था. तुझे मोठे भाऊ महाराज युधिष्ठिर यांना जलस्तंभन करायची विद्या येते. त्यांना यावरचा तोडगा माहिती आहे आणि दादाच हे या सरोवराचे जलस्तंभन नष्ट करतील. आज मी सुद्धा हे जलस्तंभन नष्ट करून महाभारतातल्या मुख्य अपराध्याला समोर आणतो. नकुल, दुर्योधन, अरे हो, भीम दादा, दुर्योधन. दुर्योधन महाराज, आता अजून एक अपयश आपल्या युवराज दुर्योधनाच्या झोळीत टाकलेलं आहे. पांडव युधिष्ठिराने दुर्योधनाने केलेले जलस्तंभन नष्ट केलेले आहे. काय? सरोवरात लपलेला दुर्योधन सापडल्यावर सगळेच पांडव आणि त्यांचे सैनिक खुश होऊन गर्जना करायला लागलेले आहेत. दादा, बघितलत ना कुरुकुलाच्या या कलंकाला? मी तर ऐकलं होतं की लोक शर्मेने डबक्यात बुडून मरतात, पण हा निर्लज्ज माणूस तर अख्ख्या सरोवरात बुडून सुद्धा याला मरण आलं नाही. भीम भ्राताश्री, अशा पापी, भेकड आणि निर्लज्जाला मृत्यू सुद्धा स्वतः जवळ करत नाहीये. हो धनंजय, हा अंधपुत्र स्वतःला कायम बलशाली समजत आला, पण जेव्हा स्वतःच्या जीवावर बेतलं तेव्हा हा मैदान सोडून पळून गेला. फॅडासारखा लपून बसला इकडे. भीम भ्राताश्री, तुम्ही कोणाला बलशाली म्हणताय? कोणाला? या नपुंसक दुर्योधनाला. या नपुंसक दुर्योधनाला. यानेच सगळ्या भारतवर्षाच्या राजांचा आणि संपूर्ण कुरुकुलाचा संहार, भीषण संहार करवला आहे. आणि हा निर्लज्ज तर
अबला नारींच्या अपमानाला स्वतःचा पुरुषार्थ समजतो. खरोखरच हा तर कुरुवंशाचा कलंक आहे, कलंक. हे युवराज, आता तुम्ही पाण्यातून बाहेर येणार आहात की असेच बसून स्वतःच्या भेकडपणाचं गुणगान ऐकत राहणार आहात? हो, पापी माणसा, पाण्यातून बाहेर ये. आमच्याशी युद्ध कर भेकडा, युद्ध. हे दुर्योधना, तू कायम अन्याय आणि अधर्म केला आहेस, परंतु मला तुझ्यावर कुठलाही अन्याय किंवा अधर्म करायचा नाही. म्हणून तू सरळपणाने पाण्यातून बाहेर ये आणि क्षत्रिय धर्माप्रमाणे आमच्याशी युद्ध कर. जर का तू आम्हाला पराभूत केलंस तर तू ह्या भारतवर्षाचा सम्राट ठरशील, नाही तर निदान वीरगती प्राप्त होऊन स्वर्गात तरी जाशील. या दोन्ही परिस्थितीत तुझी कीर्तीच असेल दुर्योधन. म्हणून भेकडपणा थांबव आणि शूरपणे ह्या पाण्यातून बाहेर निघ आणि आमच्याशी युद्ध कर. संजय, या युधिष्ठिराने आजपर्यंत इतकं शौर्य दाखवलं नाही जितकं तो आता दाखवत आहे. पूर्वी माझा पुत्र दुर्योधन त्याला युद्धासाठी शोधत असायचा आणि हा लपून छपून राहायचा, परंतु आज अचानक 5ही पांडव वीर झाले आहेत. माझ्या पुत्राला युद्धासाठी ललकारत आहेत. थोडी विश्रांती सुद्धा घेऊ देत नाही आहेत त्याला. संजय, मला सांग, दुर्योधनाने पांडवांचे आव्हान स्वीकारले आहे का? तो पाण्यातून बाहेर आला का? नाही. हे युधिष्ठिरा, हे पांडवांनो, मला परत युद्धासाठी आव्हान देऊन स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देऊ नका. जर का मी पाण्यातून बाहेर आलो तर तुम्हा सर्वांचा सर्वनाश निश्चित आहे, समजा. जर का तुझ्यामध्ये आमचा सर्वनाश करायची शक्ती असती तर तू असा भेकडासारखा सरोवरात तोंड लपून बसला नसतास. मी इथे लपून नाही बसलेलो अर्जुना. मी सतत युद्ध करून थकून गेलोय, म्हणून मी इथे विश्राम करतोय. आणि आता मला युद्ध करायची इच्छाच उरलेली नाही, कारण या युद्धात भारतवर्षातल्या सहस्र राजांचा संहार झालेला आहे. आता ही पृथ्वी यांच्या विना अलंकार विरहित एखाद्या विधवा स्त्री सारखी झालेली आहे. आता या धरतीचा सम्राट होऊन मी काय करू? त्यामुळे मी आता माझं सगळं राज्य तुम्हाला दान करून टाकतो आणि मनशांतीसाठी मी मृगाजिन घालून वनात जातो आहे. वा दुर्योधना, वा. मृत्यूच्या भीतीने तू इतका बदलशील असं मला वाटलंही नव्हतं. वा, तू तर कायम इतरांचे अधिकार ओरबाडून घेणारा आणि आज महादानी झालायस. आजवर केवळ इतरांची मनशांती हिरावून घेणारा तू आज स्वतः मनशांती शोधतोयस. संन्यास घेणार आहेस का? नाही दुर्योधना, नाही. तुला वन, पर्वत, डोंगर, सरोवर कुठेही गेलास तरीही शांती मिळणार नाही. कारण आयुष्यभर तू जे काही पाप कमावलंयस त्याचा दंड भोगल्याशिवाय तुला कुठेही मनशांती मिळणार नाही. म्हणून तू पाण्यातून बाहेर निघ
आणि कर आमच्याशी युद्ध. हो दुर्योधन, निघ बाहेर. माझा दुर्योधन एकटा पडला आहे गांधारी. माझा दुर्योधन एकटा पडला आहे. आज पांडवांनी चौताळलेल्या लांडग्यांसारखा माझ्या दुर्योधनाला घेराव घातला आहे. आवळला आहे त्याला आपल्या पंजांमध्ये. आणि मी माझ्या पुत्राचं रक्षण करू शकत नाही. पिता असूनही, एक राजा असूनही आपल्या पुत्राला मी वाचवू शकत नाही. संजय, तू जर का माझा संदेश पांडवांपर्यंत पोहोचवू शकलास तर त्यांना सांग की मी माझं सर्वस्व सोडून द्यायला तयार आहे. मी माझं राज्य, धन, ऐश्वर्य सर्व काही सोडून देईन. त्या बदल्यात त्यांनी माझा पुत्र दुर्योधनाला सोडून द्यावं. त्याला घेऊन मी वनात निघून जाईन. परंतु त्यांनी माझ्या दुर्योधनाला सोडून द्यावं. माझ्या दुर्योधनाला सोडून द्यावं. महाराज, कदाचित पांडव दुर्योधनाला सोडूनही देतील, परंतु तो त्याच्या कर्माच्या भोगांपासून कधीच वाचू शकणार नाही महाराज, कधीच नाही. महाराज, आता या क्षणी मला दुर्योधनाच्या अवस्थेचं जितकं दुःख होतंय त्यापेक्षा अधिक पीडा मला तुमचे पुत्र प्रेम बघून होते. हे काय बोलते आहेस तू गांधारी? मी योग्य तेच बोलत आहे महाराज. तुम्हाला वाटायचं की तुमचं पुत्र प्रेम म्हणजे अमृत आहे. तेच अमृत आज विष बनून राहिलंय महाराज, विष बनून राहिलंय. बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये अंधपुत्रा, बाहेर ये अंधपुत्रा, बाहेर ये, ये दुर्योधन, सरोवरातून बाहेर ये आणि आमच्याशी युद्ध कर. असा लपून वेळ वाया घालू नकोस दुर्योधन. मी तुला युद्ध करण्याची संधी देत आहे दुर्योधन, त्याचा पूर्ण लाभ घे. नाहीतर द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी अर्जुनाने पाण्यात वर ठेवलेल्या मत्स्य प्रतिमेला खाली पाण्यात बघून तिच्या नेत्राला निशाण बनवून मारले होते. त्याचप्रमाणे अर्जुन त्याच्या गांडीवाने तुझ्या शरीराला छेद करू शकतो दुर्योधन. जर का अर्जुनाने मला बाण मारला तर हा अधर्म होईल. वा दुर्योधना वा, आता तूही धर्म अधर्म याबद्दल बोलायला लागलायस. वा, यमलोकाची दारं समोर दिसायला लागल्यावर तुला धर्म आठवला. वा, खूप छान. वाईट काळ आल्यावर चांगल्या गोष्टी आठवायला लागतात, तर एका अधर्मीयाला धर्म आठवायला लागला. परंतु दुर्योधना, नीट ऐकून घे. एखाद्या अधर्मीयाशी अधर्मानेच युद्ध करणं हा अधर्म नसतो. दुर्योधना, आता तू या युद्धापासून वाचू शकणार नाहीस. पार्था, मी अवश्य युद्ध करेन अर्जुना, अवश्य युद्ध करेन. परंतु मी हे युद्ध करू कसं? माझ्याकडे ना सेना आहे, ना हत्ती आहेत, ना घोडे आहेत, ना शस्त्र आहेत. तू एकटा आहेस आणि तुझ्याकडे शस्त्र.
हत्ती घोडे नाहीयेत. म्हणजे आज तुला कौरव आणि पांडवांचा मधला सेनेचा फरक जाणवला आहे का? हा महायुद्धाच्या आधी नाही का जाणवला? तेव्हा तुझ्या विशाल सेनेपुढे आमची सेना नगण्य होती. तरी सुद्धा आम्ही तुमच्याशी युद्ध केले, म्हणून तुला सुद्धा आमच्याशी युद्ध करावेच लागेल. ना मी युद्धाला घाबरतो आणि नाही मृत्यूला घाबरतो. आणि तरीही सरोवरात लपून बसलायस. भीमसेना हे बरं झालं दुर्योधन की तू युद्ध करायला तयार झाला आहेस. पण हे तुम्हा सगळ्यांसाठी चांगलं नाही झालं, कारण माझ्याकडे अजूनही तुझ्या सकट सगळ्या पांडवांचा वध करण्याची क्षमता आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा उपहास करून, माझा अपमान करून स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण दिलेलं आहे. युधिष्ठिरा, मी निशस्त्र आहे, तरीही तुझा आणि तुझ्या 4 भावांचा वध करेन. माझे सारे भाऊ मृत्युमुखी पडले, आता तुम्ही माझ्या हातून मृत्युमुखी पडा. ठीक आहे, मग विलंब कसला? आता आपण तत्काळ युद्ध आरंभ करूया. तुम्ही पाचही जण माझ्या एकट्याशी युद्ध करणार आहात? हो, मग त्यात काय आपत्ती आहे? हा सरळ सरळ अधर्म आहे, अधर्म. परंतु याच अधर्माने तू अभिमन्यूचा वध केला होतास. तुम्ही सगळ्यांनी मिळून एकट्या अभिमन्यूचा वध केला होता. त्यावेळी अधर्माचा विचार आला नाही का मनात? पण दुर्योधना, मी तुला खात्री देतो की हे पांडव तुझ्याशी अधर्माने वागणार नाही. युधिष्ठिर दादा तर साक्षात धर्मराज आहेत. ते तुझ्याशी धर्मानेच युद्ध करतील. दुर्योधना, जर तुझ्या अधर्माने वागण्याला पांडवांनी सुद्धा अधर्मानेच उत्तर दिलं तर तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहील? हा? हो दुर्योधना, मी तुला आश्वासन देतो, युद्ध होईल आणि तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तुला ज्या शस्त्राने युद्ध करायचे आहे त्याच शस्त्राने तुझ्याशी युद्ध केले जाईल. आम्हा 5 पांडवांपैकी केवळ 1 पांडव तुझ्याशी युद्ध करेल. जर का तुला बाणाने युद्ध करायचे असेल तर अर्जुन आहे. तुला जर का तलवारीने युद्ध करायचे असेल तर नकुल आहे. तुला जर का भाल्याने युद्ध करायचे असेल तर मी स्वयं आहे. निवड करायचा अधिकार मी तुला दिला आहे दुर्योधन. ही तुम्हा 5 पांडवांची चाल आहे, चाल. जर का मी एका भावाशी युद्ध करून त्याला मारलं तर तुम्ही 4घे मिळून माझ्यावर तुटून पडाल. हो, आणि मग मला तुम्हा 4घांशी युद्ध करावं लागेल. युधिष्ठिरा, अशा युद्धाचा काय लाभ? नाही दुर्योधन, ह्या युद्धाचा विजय पराजय फक्त एका पांडवाच्या युद्धानेच होईल. जर का तू जिंकलास तर आम्ही बाकीचे सगळे पांडव आमचा पराजय स्वीकार करू. ही पृथ्वी तुझी होईल,
हस्तिनापूर सुद्धा तुझंच असेल आणि आम्ही सगळे वनवासात जाऊ. कृष्णा